मणिलाल सोबत बँकिंग जाणून घ्या. धनलक्ष्मी यांच्या घरी मणिलाल नावाचा एक नौकर आहे. धनलक्ष्मीजी, या पेन्सिल बॉक्ससाठी 200 रुपये? तुम्ही एवढे पैसे का खर्च केले? 100 रुपयामध्ये मिळतो असा पेन्सिल बॉक्स. 100 रुपये? खरंच? असा पेन्सिल बॉक्स तू 100 रुपयात कधी खरेदी केला होतास मणिलाल? 5 वर्षापूर्वी मॅडम. मला चांगलं आठवतंय. असाच पेन्सिल बॉक्स मी माझ्या भाचीच्या वाढदिवसासाठी खरेदी केला होता. अच्छा, 5 वर्षापूर्वी. आत्ता मला समजलं की हा बॉक्स तुला फक्त 100 रुपयात कसा मिळाला. तुम्हाला काय म्हणायचंय? कृपया मला समजावून सांगा. सौ धनलक्ष्मी महागाईची भूमिका आणि बँक अकाउंटमध्ये पैसे साठवण्याचे महत्त्व समजण्यासाठी मणिलालची मदत घ्यायचा निर्णय घेतात. मणिलाल, काही काळानंतर पैशाची किंमत तेवढीच राहते का? ती वाढणार नाही का? मणिलाल, हे समजण्यासाठी आपण आपल्याला रोज लागणाऱ्या काही वस्तूंची किंमत आज किती आहे आणि काही वर्षांपूर्वी किती होती याची तुलना करून बघू. जर किमती अशाच वाढत राहिल्या तर जे पैसे मी मोठ्या मुश्किलीने वाचवून किचन शेल्फच्या बॉक्समध्ये साठवत आहे ते भविष्यासाठी पुरणारच नाहीत. मी काय करायला हवं? अरे मणिलाल, ही काही खूप मोठी अडचण नाहीये. तुला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की तुझे साठवलेले पैसे पण तुझ्यासाठी काम करतील. हा साठवलेला पैसा पण अजून पैसे कमवून देईल. पैसे कसे वाढवू शकतो? पैसे झाडावर थोडीच उगवतात. हे खूप सोपं आहे मणिलाल. तुझे किचनच्या कपाटात ठेवलेले सगळे पैसे घे आणि तुझ्या नावाच्या बँक खात्यात जमा कर. बँक फक्त तुझे पैसे सुरक्षितच नाही ठेवत, तर त्या पैशावर व्याज म्हणून तुला जास्तीचे पैसे पण देते. अशा प्रकारे तुझे पैसे वाढत राहतील. धनलक्ष्मीजी, जर मी 5,000 रुपये कुठल्या बँकेत जमा केले तर मला त्याच्यावर पण व्याज मिळेल का? हो मणिलाल, अगदी बरोबर बोललास. पण बँक व्याज म्हणून जास्ती पैसे का देईल बरं? बँका खूप हुशार असतात मणिलाल. बँक 2 कामं करते. लोकांचे पैसे सुरक्षित ठेवायचे, ज्याला जमा म्हणतात, आणि गरजवंताला पैसे उधार द्यायचे, ज्याला लोन किंवा कर्ज म्हणतात. म्हणून बँका ज्यांना पैसे उधार देतात त्यांच्याकडून व्याज म्हणून जास्त पैसे घेतात आणि ज्यांनी बँकेत पैसे जमा केले असतात त्यांना हेच पैसे व्याज म्हणून देतात. बँक आपल्याला ATM कार्ड सारख्या सुविधा देतात, जे वापरून आपण ATM मधून पैसे काढू शकतो, दुकानात खरेदी करू शकतो, ऑनलाईन खरेदी करताना देखील आपण याचा वापर करू शकतो. मी तर तुला सुचवेन की तुझ्या जवळच्या बँकेत जाऊन तुझं अकाउंट उघड. याशिवाय बँक फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट यासारखे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय देखील उपलब्ध करून देते. यातून तुम्हाला बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळते. तू प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल चौकशी करू शकतो. ही योजना विशेषतः वंचित, दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी खालील आर्थिक सुविधा उपलब्ध करून देते, जसे मूळ बचत खात्याची सेवा, ठेवींवर व्याज, ओव्हरड्राफ्ट सुविधा, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान हस्तांतरित करणे. अशा खात्यांवर किमान रक्कम शिल्लक ठेवण्याचा नियम लागू होत नाही. सोबतच या खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड, 2 लाख रुपयापर्यंतची दुर्घटना विमा सुरक्षा, 10,000 रुपयापर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा, पेन्शन आणि विमा उत्पादनांची उपलब्धता. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा. वरील योजनांबरोबरच सरकार इतर अनेक योजना प्रदान करते, जसे अटल पेन्शन योजना APY, ज्या अंतर्गत भारत सरकार वयाच्या 60 वर्षांनंतर प्रति महिना 1,000 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंतची शाश्वत किमान मासिक पेन्शन देते. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलीचे आई वडील
10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या आपल्या मुलीसाठी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून भविष्यातील तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बचत करू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तू उद्याच जवळच्या बँकेत जाऊन याबद्दल चौकशी कर. मॅडम, बँकेने जर माझे जमा केलेले पैसे परत नाही दिले तर? मणिलाल, बँकेने असं केल्यास प्रत्येक जमाकर्त्याला DICGC कडून मूळ रक्कम आणि व्याज दोन्हीसाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा प्रदान केला जातो. अधिक माहितीसाठी या लिंकला भेट देऊ शकता. धनलक्ष्मीशी झालेली ही चर्चा मणिलालला बँक खात्यांचे महत्त्व आणि इतर सरकारी सुविधांच्या फायद्यांबद्दल नक्कीच जागरूक करते. तुम्ही देखील तुमच्या जवळच्या बँकेशी संपर्क करा आणि स्मार्ट बना.